8 ऑगस्टच्या रात्री कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा असणारं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडलं. खासबाग मैदानाचा संपूर्ण मंच आणि जवळपास निम्म्याहून अधिक नाट्यगृह जळून खाक झालं. खासबाग मैदानाचं व्यासपीठ आणि नाट्यगृहाची ऐतिहासिक इमारत पूर्वीप्रमाणेच उभारण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होतीये. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी मुख्य कन्सल्टंट म्हणून पाश्चात्य देशातील निष्णात वास्तुविशारद किंवा संस्थेचा समावेश करावा अशी मागणी परीख पूल नूतनीकरण समितीनं केली आहे. समितीचे फिरोज शेख आणि राजवर्धन यादव यांनी या मागणीसाठी केशवराव भोसले नाट्यगृहासमोर 12 तासांचं अन्नपाणी त्याग करून शासनाचं या मागणीकडे लक्ष वेधलं. प्रमुख मागणी आपली अशी आहे की युरोपमधल्या एखाद्या निष्णात आणि अनुभवी वास्तुविशारदांचं ज्यांना ऐतिहासिक वास्तू संरचनेवरती काम केलेला अनुभव आहे त्यांना अपॉइंट करण्यात यावं किंवा कन्सल्टंट म्हणून त्यांना घेण्यात यावं किंवा एखादी त्यासारखी संस्था असेल तर त्यांनी या कामावरती मॉनिटरिंग करावं ही अशी आमची इच्छा आहे, जेणेकरून महाराजांना जी काही कन्सेप्ट महाराजांनी युरोप संस्कृतीमधून आणली होती त्याची रिप्लिका व्यवस्थित तयार होईल ही आमची प्रमुख मागणी आहे. दरम्यान असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे, सदस्य उदय निचिते, राधेश्याम रेंगडे यांनी आंदोलकांची भेट घेतली. समितीची मागणी रास्त असली तरी भारतातील वास्तुविशारदांमध्ये सुद्धा हेरिटेज इमारतींच्या पुनर्बांधणीची क्षमता असल्याचं सांगत असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी पुनर्बांधणीच्या कामात राजकीय हस्तक्षेप होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. जी जबाबदारी लोकल टेक्निकल एजन्सी म्हणून स्वीकारण्याची त्यांची जी अपेक्षा आहे असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सकडून, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांना ऑलरेडी पत्र दिलेलं आहे. त्यासाठी जी काही तांत्रिक मदत आहे तसं वास्तू परत उभा करण्याकरता, रिस्टोरेशन करता जी काही लागेल ती जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहे. आता त्यांनी पाश्चिमात्य वास्तुविशारद नेमावा ही मागणी केलेली आहे. हरकत नाही, खरं इथले लोकसुद्धा ते तयार करू शकतील. त्यांचा उद्देश त्याच्यामागचा असा आहे की पूर्वी पण हे उभा करत असताना कदाचित शाहू महाराजांनी पाश्चिमात्य वास्तुविशारद घेतला होता आणि युरोपमध्ये ह्या प्रकारचे प्रयोग भरपूर झालेले आहेत. त्यामुळं तिथला एखादा एक्सपर्ट कन्सल्टंट घ्यावा असं ह्यांचा सजेशन आहे. तर घेतला तरी चालतोय, नाही घेतला तरी आपण इथं चांगल्या पद्धतीनं, फक्त महानगरपालिकेनं तेवढ्या सिरियसली हा विषय घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी यात इंटरफेरन्स किंवा बाकीच्या लोकांनी इंटरफेअर फारसं न करता जर का ही वास्तू उभा करायची झाली तर 100% आहे तशी उभा करता येईल. या आंदोलनावेळी शिवाजी गायकवाड, ॲडव्होकेट सुनील धुमाळ, संपतराव चव्हाण पाटील, सुरेश सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, सुनील हंजे यांच्यासह परीख पूल नूतनीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते.